मला इकडे हॉस्पिटलला आलोय मी आणि तिकडे मंडप काढायला लागलेत, पोलिस दबाव आणायला लागलेत की तुमचा मराठ्याचा आंदोलनाचा मंडप काढा. गृहमंत्र्यांनी सांगितलंय. गृहमंत्र्यांनी हे काम करायला लागलं काय? पण आता तुमची तब्येत ठीक नाही, मग इथं उपचार घेऊन मी काय करू? उपचार घेतून तिकडे मराठे वाऱ्यावर सोडायचे का? गावावर दहशत निर्माण करायला लागले गृहमंत्र्याचं सांगून. तुम्ही कसं काय आमचं आंदोलन आमरण उपोषण कायदेशीर हक्काचं असल्यानं उठू शकता? कसं उठू शकता? तो मंडप मोडायला लागले म्हणजे काय? ही कोणची दादागिरी? असं देशात झालंय का कधी? आम्हाला आमरण उपोषण करणार, आमचे मंडप आंतरवालीचे काढून टाकणार तुम्ही म्हणजे काय? तुम्ही मराठ्याला चेंगरायला निघाले काय? कसं काय करायला तुम्ही तिथं? गृहमंत्री कसं काय आदेश देतो असे? मला म्हणले दवाखान्यात जा. पोलीस बांधवांचं सगळ्याच्या जालना जिल्ह्यातल्या आम्ही इज्जत केली आणि उपचार घ्यायला आलो आणि तिकडे मागं मंडप काढून तुम्ही लोक अटक करून न्यायला लागले आमचे आणि दबाव आणायला लागले, मंडप काढायला लागले. तुम्ही चाललो अंतरवालीला, तुम्ही कसं काय मंडप काढताल? पण तुम्हाला सूचना दिली होती का काय? कशाचे काय? मला आता फोन आल्यावर माहित झाले की तिथले 2-4 माणसं नेलेत, आमच्या मंडपात माणूस नेला, तुमचा मंडप उचला, तुमचं व्यासपीठ उचला म्हणजे काय? एक चूक झाली, 2 चुका झाल्या, किती चुका करायला लागली तुम्ही अशा? आम्ही समाज ऐकून घ्यायला लागलो, मग तुम्ही काही करायला लागले काय? आमच्या मराठ्याला काय इज्जत आहे का नाही या राज्यात? लावलं तुम्ही राज्यात इज्जत नाही का आम्हाला? काही आम्ही करायचं नाही का? लोकशाही घटनेनं आम्हाला अधिकार नाही दिला का? कसं काय काढता तुम्ही? निघालो मी, यायला लागलो अंतरवालीत, कसं काय काढता तुम्ही मंडप? नाही घ्यायचं मला सलाईन, म्हणजे तिकडे लोक अडचणीत आणि मी इथं सलाईन घेत बसू का? मी सुखात राहतो, सुखात घालू का? जे लोकांचं होईल ते माझं होईल. कर, तुला अटक करायची, कोणत्या जेलला टाकायचं टाक म्हणा त्या गृहमंत्र्याला. मंडपला हात लावून देत नाही मी तिथल्या आमरण उपोषणाचा, नाही हात लावून द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.